झी मराठी, चर्चाही होणारच. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गडिंग्लज कार्यालयानं गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशानं नेण्यात येणाऱ्या वाहनावर धाड टाकून एकूण 10,53,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स आणि एक चारचाकी टाटा सुमो गोल्ड वाहन ताब्यात घेण्यात आलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाला अडकूर नेसरी मार्गावरून अवैध मद्य वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर बोंजुर्डी बस थांब्याजवळ सापळा रचण्यात आला. संशयित टाटा सुमो क्रमांक GA07E5520 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 25 बॉक्स आढळून आलेत. जप्त मद्याची किंमत 2,53,440 रुपये तर वाहनाची अंदाजी किंमत 8 लाख रुपये, एकूण 10,53,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहन चालक अमोल नंदकुमार सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहायुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चव्हाण, अधीक्षक स्नेहलता नरवणे आणि उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद खरात यांच्या पथकाने केले. पुढील तपास दुय्यम निरीक्षक RC केरीपाळे करतात. सी मराठी ज्ञानेश्वर पाटील, गडिंग्लज.